सरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदाम जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यामुरं पुण्डरीका धातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र संगमनेर खुर्द या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि तरुण मंडळीच्या विशेष पुढाकाराने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील आजची ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। आमचे मित्र हरिभक्तपरायण प्रकाश महाराजांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं आज कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडून आहे, ज्यांच्या ग्रुपकडे आजची सर्व सेवा आहे ते गुंजाळ, सातपुते, वरपे, रायतेवाडी रोड, गुंजाळ वस्ती आणि पुणा रोड या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। भक्तियोग आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारा यांचा आहे। जगद्गुरु तुकाराम ए बाळा हो ऐ तुम्ही बसू शकता का एवढ्या वेळ? बसताना शांत, हां एकदम शांत बसायचं सर्वांनी। हां बरं का चोपदार मामा तुम्ही इथे जा बरं, खाली त्या कोपऱ्यात जा, या इकडून असं आणि एखाद्याला असं काठीने हाना बघा। हां ऐका, लक्ष द्या, आपल्या आपल्या लेकरांना शांत बसवा। आजूबाजूला बसलेल्यांनी अजिबात गोंधळ वगैरे करू नका। सर्वांनी व्यवस्थित शांत चित्ताने श्रवण करा। मी काही जास्त वेळ कीर्तन करणार नाही, 12 वाजेपर्यंत संपून टाकू, जमेल ना? नाही, शॉर्ट बट स्वीट, थोडे परे निरे आहे का? कमी वेळात मला तुम्हाला जेवढं छान सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो। फक्त सर्वांगाचे कान करून ऐका। जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा आणि एखादा प्रश्न विचारला माया हो तो उत्तर देत चला। चुकलं चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून। हां त्याच्यामुळं बोलत राहा, हस्त खेळत राहा अशी तुम्हाला विनंती आहे। या थोडे पुरुष मंडळ पुढे पुढे सरका, ऐ सरका रे बाळा इकडे, तुम्ही ऐ सरका इकडे। विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे। बसू द्या आता बसू द्या, जसे बसले तसे, थोडा वेळ राहिला आहे आपल्याकडे। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली। कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी। मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं। ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं?
आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो शरण गेलो आणि शरण जाण्याचा परिणाम उगविलो संकटी. आमच्या मागे एक संकट लागलं होतं जन्म मरणाचं, त्या संकटातून आमची मुक्तता झाली. बरं या देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. आणि याला रूपा बळे किंवा अनिलाही रूपा बळे करोनी खळे हरिदासी. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संतांच्या आग्रहाने. जे पाठ आहे ते बोला. अव्यक्त निराकार बोला. नाही ज्या आकार जे तो ने चराचर हरी शिवजे. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा. आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. पण तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही. मग साधू संताला त्याच्यासाठी आग्रह धरावा लागला. करोनी खळे हरिदासी. आनदेव नावा रूपाला आल्यामुळं भजन सोपं झालं. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला? माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमामध्ये गेलो. तुका मने समागमे नाचू प्रेमे लागलो. मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे बरं का. आनंद झाल्यावर माणूस काय करतो? नाचतो. याच्यापेक्षा दुसरं काय करणार आहे? आता हे पोरं नाचतात म्हणजे काय? भूक लागावी म्हणून का? नाही. खाल्लेलं जिरवावं म्हणून का? नाही. हे आनंदाचं नाचणं आहे, भक्तीचं नाचणं आहे. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. तुम्हाला काही जमत नसेल ना गायन वादन तर तुम्ही देवासाठी वेडे होऊन नाचा. देवाला ते सुद्धा आवडतं. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. फक्त त्या नाचण्यात प्रेम असावं. आपणही नाचतो पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. पुरुष मंडळ उत्तर दे चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते. प्रेमानेच ना का खुन्नस? खुन्नस हे नाचणं आहे पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढं डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात. त्या नाचण्यात प्रेम असतं का? नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते आहे की नाही. हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. ननर्त मध्ये त्रिकमेव तत्र भक्ती सुतवतो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. स्वतः भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये नाचत असते बरं का. आणि तर नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून महाराज म्हणले फक्त त्या नाचण्यात प्रेम असलं पाहिजे. महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. कीर्तनाचे ने नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कोणी म्हणाल महाराज नाचा वाटतं व पण गिऱ्हाईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती है की नाही, भीती वाटते ना. काही बाया म्हणतील महाराज मालक चांगले पण आमच्या गावातले लोक चांगले नाही. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात बरं का. इथं जर एखादी म्हातारी बाई उभी राहिली पावली खेळायला लागली तर बाया त्याला चांगलं म्हणतील का? मा या डंगरीला काय करायचं या वयात बोलतील ना. असं आहे की तू का म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. तुम्ही टाळ घेऊन उभं राहिल्या म्हणजे तुम्हाला सगळ्यात चांगल्या म्हणत असतील असं समजू नका बरं का. अजिबात नाही महाराज, अजिबात नाही. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. कोणी म्हणाल महाराज मी मोठ्या घरची बाई आहे. मीराबाई एवढ्या मोठ्या घरच्या आहे का आपण? बोला. मीराबाई राजाची पोरगी होती. राजपूत समाज, राजघराणा आणि राजाची लेक होती मीराबाई. पण भजनात नाचायला लाजली नाही. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. राना की रजधानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी. मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया. तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया. मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. नाचूंगे 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 नाचूंगे. हरि गुण गावत नाचोगे नाचोगे. हरि गुण गावत नाचोगे नाचोगे. हरि गुण गावत नाचोगे
नाचूंगी 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 हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी पण कसं हरी गुण बोला हरी गुण गावत 90 लावत नाही हा हरी गुण गावत नाचूंगी पग घुंगरू बांध मीरा नाची रे 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 पग घुंगरू बांध मीरा नाची मैं तो अपने नारायण की दासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची 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 रे नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे नुसत्या नाचल्या नाही मीराबाई हा देवासाठी घुंगर बांधून नाचल्या म्हणून अजून सुद्धा पांडुरंगाच्या मंदिरातलं भजन घुंगर बांधून करतात आवशेकर महाराज अमळनेरकर महाराज नामदास महाराज देगलूरकर महाराज चक्री भजन जे घुंगर बांधून करतात मंदिरातला मग इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे फक्त त्या नाचण्यात प्रेम असलं पाहिजे महाराज म्हणले मी संतांच्या समागमात गेलो माझा आनंद मी नाचून प्रकट केला ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी असा अभंगाचा सरळ अर्थ आहे सज्जनो तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात फार लक्ष देऊन कीर्तन ऐका म्हणजे कळेल तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे बोलावा विठ्ठल आणि पहावा मग दुसरा देव लावता येत नव्हता का बॅनरला बोला संप्रदायाचं ही एकनिष्ठतेचं प्रतीक आहे बोलावा विठ्ठल आणि पहावा सुद्धा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोशी मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही किंवा घेत नाही समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला असेल तर रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे शतखंड माझी होईल रसना तरी या वचना पालटेल पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही आणि झाली तर ब्रह्महत्येचं पातक आहे अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा हा पुढे पुढे सरका बरोबर ना हां पुढे पुढे सरका समोर पुढे तुमच्या इकडे काय पुढं म्हणतात का समोर सरका सरका थोडे थोडे सरका पाठीमागून आले हे बिचाऱ्या तासभर येऊन बसल्या आता मागून येणाऱ्याला जागा दे नाही आपल्याला आहे का नाही या पुढे पुढे सरका हां बस आता त्या बसण्यातच सगळा वेळ नका घालू बसू द्या जशा बसल्या आता पाठीमागून येणाऱ्याला कुठं बी बसू द्या आणि त्याची काय चिंता करायची एवढी उशिरा आल्यावर कुठेही बसू द्यायचं त्याला काय विठाला 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 पांडुरंगाला सोडून आता लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना
ते तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. महाराज म्हणले आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माया हो. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कोणाला म्हणायचं पतिव्रता? पतीची या मता अनुसरून पतिव्रता. आपल्या मालकाच्या मताला अनुसरून जिचं वागणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रता नेने अनिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणे. जिच्या ध्यानी म्हणे पतीचं चिंतन आहे तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. पहा किती सोपं करून आहे. अजून सोपं करून सांगू का? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला ना, तुमचं धाडस होत नाही का? करतच नाही म्हणावं तर बोलू कशी आहे का नाही? पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या इकडे नसतो का? आमच्या इकडे असतो बा. पती कोण असतो? बोलाय परमेश्वर हो. पती कोण असतो? परमेश्वर असतो आहे का? माया हो, पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो ना. हे बी तेवढंच खरं आहे का नाही? कोणाकोणाचा परमेश्वर दारू पितो हात वर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हात वर. बापरे, एवढे सज्जन माणसं आहे इथे. त्याच्या छात्या कशा धडधड करायला पा करते का हात वर. बरं जाऊ द्या, नका हात वर करू. पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पित आहे होय माया हो. मला अजून सूक्ष्मता सांगायची. पुरुष मंडळ ऐका, त्यांना माहीत आहे माझा मालक दारू पितो. पण माझा मालक जरी दारू पिता असला तरी एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही. म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. त्यांनी म्हणून आपल्या मालकाची इज्जत जाऊ नये म्हणून हात वर केला नाही. पिणाऱ्यांना लाजा धरा. बरोबर आहे ना? तिने एवढ्या महाराजा पुढे आपली इज्जत ठेवली. बाबा आजपासून आपण बंद करू, त्या वाटेला आपण जायचं नाही असा निर्णय करा आजच्या दिवशी. फार महत्वाचं आहे. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. आपने पल्लों का दाम करज कर मुँह में मिट्टी आती है. नशा करायची हरिनामाची करा. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडणार नाही. जाऊ द्या माया हो, कशा जरी असला तर त्याची सेवा करणं हा पतिव्रतेचा काय आहे? धर्म आहे. भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो. तो कसा जरी असला तर त्याची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे बघा, पदरी पडलं धोड आणि बोलून करावं गोड. बरोबर आहे ना? असंच आहे ना? मग कसा जरी असला तर त्याची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे. आम्हा नारायण तैशा परी. आम्हाला पांडुरंग त्याप्रमाणे आहे. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. तर तुम्ही आज देवीला शरण का जाता? आणि जर शरण जाता तर तुमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? तर तुकाराम महाराज देवीला शरण जातात. तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामो शेट्टी घरी नव्हते. एकनिष्ठता कशी आहे बघा. मग नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचे. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आपली आई काय म्हणते? देवाला नैवेद्य दाखवू नये. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले बरं का, यूट्यूबवाले दादा. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि दगडात तुम्ही पण ऐकत जा की, दुसऱ्यालाच ऐकवता. मस्त मोबाईल खेळायले दोघं बी आहे का नाही? याच्यामुळं दुसरे महाराज लोक लावू देत नाहीत. मग बी आहे तुम्ही बी ऐकलं पाहिजे ना. असं कसं काय उगं बिझनेस म्हणूनच नाही करायचं. आपल्याला संधी मिळाली तर ऐकायचं. बरोबर आहे ना? विठाला विठाला नामदेवरायाने सांगितलं देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली. बोलत चला, दगडाचा देव खात असतो का? हो नाही, काहीतरी बोला पटकन. नाही.
आपलं म्हणणं आहे दगडाचा देव खात नाही, पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले. देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो, आणि आज मी आल्यामुळं देव खात नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शिरापटेन, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावं लागेल. शहरातून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागेल. माणसं आग्रह करतात का नाही? हा असा हात मोडतो, बरोबर आहे का? दगडा लक्ष देऊ नाही का बरं का? पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जे ओतीला गेली नाम्या सवे. दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, मग नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? खाल्ला. का खाल्ला? खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हाताने काठी लपवलेली असते. येऊ बरोबर आहे ना? कुत्र जवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. असं जे ना जेवण दोन पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. बरोबर आहे ना? नाही तर काही माणसं, आता आम्ही ज्यांच्या घरी जेवलो, काय मला नाव नाही माहीत त्यांचं, पण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा त्या घरच्यांसाठी. काय प्रेमानं जेव घातलं होत्या घरच्या परिवारानं. नाही तर काही काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकुल म्हणतात, अय वाढ वाढ, महाराजाला अजून अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय, वाढ. एवढा हलकट समजला का तू महाराजाला? अशाच्या घरी जेवू नये. तू का म्हणे, जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. आपण गेल्यानंतर जर त्या घरातल्या लोकांना आनंद नसेल तर आपण जाऊ नये. पण मी ज्यांच्याकडे गेलो ना मळ्यात, काय गोड माणसं आहे सगळे, ते एकदम गोड, किती आवडीने जेवू घातलं महाराज. मग जेवण दोन पद्धतीनं होत असता. मग नामदेवरायाचं प्रेम होतं, नैवेद्य देवाने नामदेवरायाच्या हातचा खाल्ला. नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम, एक क्षण जरी नामदेवराया बाजूला गेले तर देवाला करमत नव्हतं महाराज, एवढं दोघांचं प्रेम होतं. मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं, म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही, आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा? नामा आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही, मी तुला सोडून कुठं जाणार नाही, असा करार केला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भूतलावरचे तीर्थ पाहावे नयनी, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुको नको, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर ना? नाही, माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. परवा माझीच हाणली हो. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा, बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. कधी आपण पण स्वतःचं परीक्षण निरीक्षण करणं गरजेचं आहे. बुरा जो देखन मैं चला तो बुरा न मिलिया कोई, जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोई. जगामध्ये पाहायला गेलो वाईट कोण आहे तेव्हा स्वतःकडे पाहायची वेळ आली, मग कळलं माझ्या एवढं वाईट कोणी नाही. पायाचं पावित्र्य तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं पावित्र्य नामस्मरण करण्यामध्ये आहे, हृदयाचं पावित्र्य ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये आहे. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं? मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत तुम्ही यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं मी येऊ शकत नाही, माझं देवाचं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आले. पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हणले मजा घेऊन. नामदेवराय शेजारी उभे होते, म्हणे देवा
कालच आपलं ठरलं होतं तू मला सोडून जायचं नाही मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशालता म्हणता कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. अगोदर खरंच बोलत होतो आहे का? कधीपासून खोटं बोलायला शिकले? पांडुरंग म्हणले नामा आपलं लाख जरी ठरला असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेव रायला देवाचा विरह सहन होत नव्हता, लक्ष देऊ नये का? नामदेव राय देवाला म्हणले देवा ठीक आहे तुमची आज्ञा म्हणून मी जातो, पण माझी एक प्रतिज्ञा आहे, भारताचं भ्रमण करेल, भारतातल्या सगळ्या देवाच्या मंदिराकडे मी जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर तुमच्यासारखा देव दिसला नाही ना त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. नेगे मी तयाचे दर्शन, नेगे मी तयाचे कर नाही ज्या देवाचे निघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर दिसला नाही, ऐकताय ना माया हो, त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. आणि या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहेत ना. मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी प्रतिज्ञा केलेली आहे? तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बघा, हेही खरं आणि तेही खरं. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. महाराज तुमचं नाव काय? संजय महाराज. आणि तुमचं? लक्ष्मण महाराज. संजय महाराज आणि लक्ष्मण महाराज. आता उदाहरण सांगतो, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. संजय महाराज आणि लक्ष्मण महाराज दोघं संगमनेरच्या बसस्टँडला गेले आणि आळंदीला जायचं होतं म्हणून गाडीची वाट पाहत बसले. गाडीला यायला थोडा वेळ होता, मग तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता बघा. मग संजय महाराजांना इच्छा झाली जिलेबी खायची. लक्ष्मण महाराजाला म्हणले, लक्ष्मण महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. लक्ष्मण महाराज म्हणले, बाबा तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही, हां माझ्या खिशात काही पैसे नाही. संजय महाराज म्हणले, हे बघा पैशाचं बघून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना. लक्ष्मण महाराज म्हणजे गरीब माणूस, संजय महाराज जरा डेरिंगबाज. संजय महाराज म्हणले, हे बघा खायची इच्छा झाली ना, पैशाचं पुढचं पुढं पाहून घेऊ. संजय महाराज असं म्हणले. लक्ष्मण महाराज म्हणले, वा आपला जीव बारीक, आपल्याला काय या भानगडीत पडायचं नाही, तुम्हाला खायचं तर का तुमचं तुम्ही बघा. लक्ष्मण महाराजांनी माघार घेतली. संजय महाराज पुढे गेले. हॉटेलवाल्याला म्हणले, हो मला पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्याने जिलेबी दिली आणि ते खुर्ची टाकून खात बसले. खुर्ची टाकून जिलेबी खात बसले. लक्ष्मण महाराजालाही दम निघाला. मग लक्ष्मण महाराज म्हणले, अरे याच्याजवळ पैसे नसून हाणायला लागलं, मग आपल्याला अडचण काय? म्हणले आपणही जाऊ, पहिलं तर त्याचं होईल काय व्हायचं तर नंतर आपलं काय व्हायचं तर होईल. गेले म्हणले, हो मलाही पावशेर जिलेबी द्या. दोघांनाही जिलेबी घेतली आणि खात बसले. संजय महाराजांचं खाऊन झालं. संजय महाराजांना हात धुतले, निघाले. हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. संजय महाराज म्हणले, हो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. त्याला म्हणायचं खोटं बोल पण रेटून बोल आहे ना. अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, खोटं बोलताय तुम्ही पैसे दिले नाही, पहिले पैसे द्या. हॉटेलवाला म्हणणे पैसे द्या. संजय महाराज म्हणले, अहो 20 रुपयासाठी खोटं बोलणारा माणूस आहे का? महाराज माणूस आहे, गळ्यामध्ये माळ आहे, मी खोटं कशाला बोलेल? तुम्ही अगोदर पैसे घेतले नंतर जिलेबी दिली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही पैसे दिले नाही. संजय महाराज म्हणले अगोदर दिले. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. तेवढ्यात लक्ष्मण महाराज मध्येच उठले. म्हणले, हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. ते हॉटेलवाला गेलं गोंधळून. ते म्हणे, नाही हो तुम्ही दिलेले आठवणी ते यांनी दिले नाही. बस लक्ष्मण महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. संजय महाराजाचं बघून गेलं, आपल्याला काय करायचं. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचं दिले नाही, संजय महाराज म्हणायचे दिले. दोघांचे भांडणं सुरू झाले. 10-5 माणसं एकत्र आली. काय झालं? अहो म्हणे ह्या महाराजांना जिलेबी खाल्ली पैसे न देता निघून चालले. हॉटेलवाले असे म्हणले. महाराज म्हणले, खोटं बोलतोय हॉटेलवाला,
20 रुपयासाठी मी महाराज माणूस खोटं बोलणार आहे का? अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. बाकीचे ऐकणारे म्हणले हे बघा तुम्ही म्हणता दिले तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. आम्ही इथं होतो का? आम्ही तर इथं नव्हतो ना. इथं एखादा तिसरा माणूस होता का? ते हॉटेलवाला म्हणे हे बघा हे महाराज होते तुम्ही यांना विचारा. म्हणजे लक्ष्मण महाराजाला बाकीचे माणसं म्हणले का हो या संजय महाराजांनी हॉटेलवाल्याला पैसे दिले का? लक्ष्मण महाराज म्हणले जो कहूंगा सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आपपर भाव आकस भाव ठेवणार नाही. मी समान वागणूक देईन अशा शपथ घ्यायला लावतात बघा. म्हणले मी जे बोलेल ते खरं बोलेल. म्हणे मग सांगा या संजय महाराजांनी हॉटेलवाल्याला पैसे दिले का? लक्ष्मण महाराज म्हणले बाकीचं मला माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे संजय महाराजांनी सुद्धा दिले. कळलं तुम्हाला? कळलं तुम्हाला? हां, म्हणजे लक्ष्मण महाराजांनी दिले नाही हे बी खरं आहे, संजय महाराजांनी दिले नाही हे बी खरं आहे, आणि हॉटेलवाला म्हणतो ते बी खरं आहे, आणि महाराज म्हणायला हे तरी कुठं खोटं आहे? हां, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तुकाराम महाराज देवीला शरण जातात का? हो जातात, खरं आहे. एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? नाही येत. का नाही येत? ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. जे शाळेत गेले त्यांना कळेल. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग याचे प्रत्यय आहे तो, ती, ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, नपुसकलिंगात सुद्धा आहे आणि स्त्रीलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं वर्णन तो हा विठ्ठल बरवा, तो हा बोला 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 जेवायला येतो मला नंतर बोला. हां, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. आता नपुसकलिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी, ते हे सर्वनाम नपुसकलिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामधलं वर्णन एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमा बसलेल्या सर्वांनी म्हणा एग एग विठाबाई. जरा जोरात म्हणा. एक बाई भांडायला लागली तर संगमनेर गोळा करण. जरा जोरात म्हणा एग एग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. बाळा उत्तर म्हणू नका या नाम. एग एग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. वा वा वा, टाळ्या वाजवा पुरुष मंडळी यांच्यासाठी. वा, एग एग बोला. एग एग विठाबाई कुठली नारायणगावची का? हां, नाही 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 नाही. माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणेच्या गंगा. विठाबाई म्हटलं पण कुणाला? पांडुरंगाला. हे स्त्री रूपकातलं पांडुरंगाचं वर्णन आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे चार देव आहे का? एकच. एकच. जसं आई आपल्या लेकराला कधी सोन्या म्हणते, कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्र्याचं असतं. हां, माणसाच्या आहे पोराला सोन्या, राजा, वाघा, पिल्लू. बरोबर आहे. म्हणजे 4-5 पोरं का? एकच. एकच पोरग. तसं विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे पांडुरंगाला संबोधूनच म्हटलेलं आहे. आणि हेच खरी देवीचे भजन आहेत. हां,
मी नाही तर नवरात्रात एक चालता चालता ऐकलं, तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. देवीला काय करायचे याची आराधाचे गाणे. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि ऐका, देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मेची पाहो. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली, आता काला वस्तूर मरू नये हा, नंतर कधीतरी एखादी बाई मेली, मग मेल्यावर काय म्हणतात, हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला? बोला, आत्मा. बाई मेली तर आत्मा गेला आणि माणूस मेला तरी आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना? नाही म्हणत का? आत्मतत्वात भेद नाही, भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तसं देवी आणि देव तत्वाने एकच आहे. एको देवच सर्व भूतेषु गुडा. अजून सोपं करून सांगतो, हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. हां, लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट, हा करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे, लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे, फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे, कूलर चालण्यासाठी करंट पाहिजे, कीर्तन कळण्यासाठी करंट पाहिजे. शाट झालेल्याला नाही कळणार, बरोबर आहे ना? मग याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरणं वेगळे आहेत. तुम्ही या करंटचा फायदा माईकसाठी घेऊ शकता, लाईटसाठी घेऊ शकता, फॅनसाठी घेऊ शकता, वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा, तुम्हाला त्याचा फायदा उपयोग कसा करायचा हे ज्याचं त्यानं ठरवा. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. ईश्वर काय आहे? एक शक्ती आहे, पॉवर आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. बस महाराज म्हणले तुम्ही राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी हनुमंत म्हणा, कोणी पांडुरंग म्हणा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या प्याशाचे, देखिले म्या प्याशाचे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, किंवा अवताराच्या राशी तो हा उभा बेटेवरी. भाव देव नटला नाना परी, भरोने उरला चराचरी. अनंत अवतार भगवंतानं घेतलेले आहेत. लक्ष देऊन ऐका. मग तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. ते आमच्या कुळाचं दैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विहित गुत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडी मात विठ्ठलाची. तुका म्हणे ज्याचे सनकाधिका ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. म्हणजे तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण एकनिष्ठतेत बाधा येत नाही. कारण ती देवी पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. हे अभंगात
वाजवा. वा 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 गोड. बाळा तुमची इच्छा आहे स्टेज खाली घालायची आहे का? हां काय नाचतात गोड. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी पण. वा. कुळीची कुळदेवी पवार थोडा पावर. कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी. महाराज म्हणले कुळाचं कुळदैवत असणारी देवी संतांनी आम्हाला ठावी करून दिली. ऐका बरं का, संताशिवाय या जगातला देव ओळखता येणं शक्य नाही. हरिप्राप्त थोडा आवाज द्या. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय जगातला देव ओळखता येणं शक्य नाही. बोलत चला. हे सोनं आहे कुणाकडे गेल्यावर कळेल. बोला बोला. सोनाराकडे आहे की नाही. सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जाणं गरजेचं आहे. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असल्यावर कोणाला विचारावं लागेल? आईला. आहे की नाही. आईशिवाय बापाची ओळख नाही. सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संत देवाला म्हणे देवा तू मोठेपणात येऊ नको. आमुचेनी भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलाशी. अरे आमच्यामुळं तुला देव पण आहे, नाही तर तुला कोण विचारलं असतं सांग बरं देवा. अहो मला सांगा, देव आपल्याला कळाला साधू संतामुळे ना. जर साधू संत नसते तर देवाची किंमत आपल्याला कळाली असते का? नाही ना महाराज. हे बघा, श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे, कार्यकर्ते म्हणून नेत्याला किंमत आहे, आणि संत आहे म्हणून देवाला किंमत आहे. ज्याचे लक्ष द्या, ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा, ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, आणि ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा. तो या देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव. संताशिवाय जगातला देव ओळखता येणं शक्य नाही. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. आळंदीमध्ये संत सभा भरली. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीत संत सभा भरली. त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे. गोरोबा काका जातीनं कुंभार होत्या, आणि कुंभाराकडं मडकं तपासायचं थापटणं असता. गोरोबा काकानं ते थापटणं घेतलं आणि सांगितलं याच्यातलं कच्चं मोडकं. मुक्ताबाईने सांगितलं याच्यातलं कच्चं मोडकं कोणतं आहे तेवढं तपास. ज्ञानदादाच्या डोक्यावर थापटणं ठेवलं, निवृत्तीनाथांच्या ठेवलं. जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवणार तेव्हा नामदेवरायाने हात धरला, आणि नामदेवराय म्हणले हो लोक आम्हाला घरी नेतात, आमची पूजा करतात, आरती करतात, आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता. ही काय तुमच्या घरची संत पूजा आहे का? गोरोबा काकाने सांगितलं मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळं पास होत नसेल तर फायदा काय? अरे भाऊ तुझे कागदपत्र बसत नाही ना, मग तुमच्या संग कशाला राहतो? बसवा. काम नाही झालं की माणसाला राग कोणाचा येतो? ज्याच्या सोबत राहतो त्याचा. नामदेवरायाला गोरोबा काकाचा राग नाही आला, पांडुरंगाचा राग केला. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. देवा मी 24 तास तुमच्या बरोबर राहून जर कच्चा आहे तर कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल? पांडुरंगाने सांगितलं नामा तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढा नागनाथला आहे. तिथं विसोबा खेचराचे तुला पाय धरावं लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जी महादेवाची पिंड आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं, तळपाच्या मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं, याला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला हा माणूस, आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? वरच्या रंगाला भुलल्या. नामदेवराय वरच्या रंगाला बोलले. आपण भुलू याच्यात काय नवले? बोला. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात, आहे का नाही? बरोबर आहे. नामदेवराय बोलले ना. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे चालले? म्हणे चुकीच्या पत्त्यावर होतो, बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय? देवान तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं, पण तुम्हाला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, आंधळे झालात का? उठी उठी प्राण्या आंधळा तू का रे, देवावरी पाय ठेवेले. विसोबा खेचर म्हणले नामदेवा जाता येतं जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून तुमच्या हातानं खाली ठेवा आणि मग जा, लक्ष देऊ नाही का? नामदेवरायानं विसोबा खेचराच्या पिंडीवरचे पाय उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळला, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले.
नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. वा. महाराज म्हणले यथार्थ स्वरूपाचा देव कळाला नामदेवरायाला. कुणामुळं? विसोबा खेचरामुळं. ऐकताय ना सर्व? विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना. काही माणसाच्या गाथा ज्ञानेश्वरी पंचकरण पंचदशी विचारसागर पाठ असतं पण उभं राहिलं की बोलता येत नाही. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? सांगणारा बी तसा पाहिजे ना. सांगणारा कसा असावा? सोपं आहे ते अवघड करून सांगणारा का अवघड आहे ते सोपं करून सांगणारा? अवघड आहे ते नुसतं ज्ञान असून फायदा नाही. ते कुठं वापरायचं याचं बी ज्ञान असलं पाहिजे ना. सांगणारा बी तसा पाहिजे ना. आमच्या गावात एका बाईला 50 लाखाची लॉटरी लागली. लॉटरीवाल्याने विचार केला हिला एकदम 50 लाखाची लॉटरी लागली सांगितल्यावर ही मरून जाईल. रुपया डोळ्यानं पाहिला नाही आणि एकदम 50 लाख. मग एका महाराजाला सांगितलं महाराज तुम्ही त्या बाईला समजून सांगा. फक्त ती मेली नाही पाहिजे अशा पद्धतीने सांगा. सांगणारा बी तसा खंबीर पाहिजे. हे महाराज गेले म्हणे बाई जर समजा तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करसान? ती बाई म्हणे महाराज 25 लाख तुम्हाला देईन आणि 25च मी ठेवील. महाराजच मेला. याला सण झाला नाही द्या. सांगणारा बी तसा पाहिजे ना. विसोबा सारखा सांगणारा होता म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली ऐका माया हो. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती आहे कधी असते? दीपावळीचा पाडवा दुसरा दिवस. हां त्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? बोला कुणी कुणाला? नवऱ्यानं बायकोला. बरोबर आहे. हां 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 नाही 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 चुकलं आहे का नाही? बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. तुम्हाला ओळलं का नाही आतापर्यंत? वळलं का? खरं सांगा मायच्यान म्हणा. हां बरं नसल वळलं तर इथून पुढं लक्षात ठेवा. येणारी बली प्रतिपदा आली की बायकोला म्हणायचं अय प्रतिपदा. अगं ओळायचं नाही का? तिलाच म्हणायचं. ऐकली तर ठीक आहे नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. आपण ताट करायचं कणकेचा दिवा करायचा देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. बरोबर आहे ना? येते बायाच्या तोंडाला लागायचं. हां बघा किती निर्मळ मनाच्या आहे बिचाऱ्या. सांगतात तरी कळत नाही माणसाला आहे का नाही? नाही म्हणतात त्या. मला ते एकानं व्हॉट्सअपला पाठवलं ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला. एक बाई नवऱ्याला म्हणे अहो मी कुणाला सांभाळू? तुम्हाला सांभाळू का तुमच्या मायबापाला सांभाळू का मुलांना सांभाळू का घर सांभाळू का गुरं सांभाळू? सांगा ना मी कुणाला सांभाळू? नवरा म्हणे तू फक्त तोंड सांभाळ मी सर्वांना सांभाळतो. पण ती सांभाळणार नाही. हां रुक्मिणी माता म्हणे देव आज बली प्रतिपदा आहे मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले मग ओवाळ. मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळण्यासाठी ताट आणाय रुक्मिणी माता गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगाने रावळात बोलावून घेतले. सर्व भक्त रावळात आल्यावर म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं?
भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही फक्त लाईन धरून उभं राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि रुक्मिणी माता यायच्या आत. लक्ष देऊन ऐका बरं का, देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. म्हणजे जसा देव दिसायला होता ना तसे सर्व भक्त बनवले. आता माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात, सारखे असते तर ओळखता आले असते का? प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा आहे, बरोबर आहे ना, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. 850 करोड जगाची लोकसंख्या आहे, पण एकाचा चेहरा एकासारखा नाही. प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे, पण कुणाच्याच रेषा कुणाला जुळत नाही, म्हणून आधार कार्ड आहे. कळलं माझं बोलणं? मेलेल्यांच्या बी जुळणार नाही, जन्माला येणाऱ्याच्या बी जुळणार नाही. एवढी जागा आहे पण एवढी चेंजेस आहेत. लक्षात ठेवा बरं का, देवानं किती निर्माण करताना सूक्ष्मता विचार केला. देवानं आपलं रूप सर्वांना दिलं आणि त्या कोपऱ्यात जाऊन लाईनीत उभे राहिले. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या, पाहतात तर काय, रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता आणि वाळायचं कोणाला? लाजले गे माया तो नाव वाळू, आता नाव वाळू, इकडे पाहिले रे, इकडे पाहिले रे, वाळू. माता त्याचं काकड्याच्या अभंगात वर्णन आलं. लाजले गे माय आता कवनाव वाळू, आता कवनाव वाळू, जिकडे पाहे तिकडे, बोला जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. हे काकड्यात त्याचं वर्णन आलं. काकडा म्हणजे काही झोपेत नाही म्हणून नाही, त्याला या घटना घडलेल्या आहेत. आता पण काकड्याचं अवघड आहे. ज्याला काकडा पाठ आहे, आवाज चांगला आहे, त्याला उठायचा कंटाळा, आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला या दोघांसारखा आवाज मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज खोंडो खोंडो धरणा जीव, हा कवर कोंडून धरतो बाबा, सोड मोकळा आता आहे का. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. थोर प्रेमाचा भुकेला आचे दुष्काळ तयाला, म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में काहे तेरे आँखों में पानी, काहे तेरे आँखों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी, काहे तेरे आँखों में पानी,
दीवानी मीरा प्रेम दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी ओ मीरा कृष्ण दीवानी। एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी है, एक काकडा करणारी प्रेमी मंडळी असते का। रुक्मिणी माता लाजल्या, कुणाला ओळायचं, तेवढ्यात नामदेवराय आले। ऐका, नामदेवराय लाडके होते म्हणून यायला उशीर झाला बरं का। नामदेवराय आल्यानंतर रुक्मिणी मातेने आवाज दिला, हो नामदेवा इकडे बोला साहेब काय म्हणता, याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा। नामदेवराय म्हणले, हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे, नवरा ओळखता येऊ नये, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आहे का। रुक्मिणी माता म्हणल्या, चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपलं देव ओळखायला आहे ना। नामदेवरायानं सर्वांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते, पण एका ठिकाणी थोडी घोळ झालता, मिस्टेक झालती। बाळा हो ऐका, काय घोळ झालता, सर्व दिसायला सारखे होते पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता पायाचा, तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता। नामदेवराय म्हणले, आई साहेब ते कोपऱ्यातलं गिऱ्हाईक आपलं आहे। रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच, नामदेवरायाकडे पाहायच्या, तिकडं पाहायच्या, नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईन बरं। प्रतिपदेचं ताट आहे ना ते, प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना। ते काय भाऊबीजेचं ताट थोडंच आहे, भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, वाढून वाढून एक भाऊ वाढन, चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल, चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का, नाही ना म्हणता येणार। राष्ट्रपती उपराष्ट्रपती, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, खुर्द आणि बुद्रुक, संगमनेर बुद्रुक संगमनेर खुर्द, दोन उपमुख्यमंत्री, सरपंच उपसरपंच, सभापती उपसभापती, पती उपपती, अशी आपत्ती जाणू नको म्हणे। आईसाहेब बिंदास्त जा। वैजयंती माळ गळा वचलांचन, गळा वचलांचन, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे दावी पुन्हा। वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचन, विष्णुदास नामायने दावे लिखून केली ठावे, संताने केली ठावे। नामदेवरायला देव ओळखता आला कुणामुळं, विसोबा खेचरामुळं, आणि रुक्मिणी मातेला देव ओळखता आला कुणामुळं, नामदेवरायामुळं। केली ठावे संताने म्हणून बर्वे झालो, शरण गेलो उगविलो संकटी, आणिला ही रूपा बळे करून खडे, हरिदासी तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमे लागलो, चला हार घालणारी मंडळी, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी, विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये,
हॅलो, सर्वांनी हात वर करा 1 मिनिट सर्वांनी. सर्वांनी हात वर करा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव व्हायव, याडी, डोकरा, सर्वांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. हात वर करा आणि छान भजन म्हणा. ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 लेकरांसाठी जोरदार. वा, एकदा कार्यकर्ते मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. वा 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 वा, काय सुंदर बनवलंय हो तुम्ही. वा, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्या मशीनवाल्यासाठी बी टाळ्या वाजवा. वा, गोड, छान. महाराज म्हणले छान भजन केलं, धन्यवाद. लक्ष देऊन ऐका. जेवून आलात का? इथं कशाला आलो म्हणून? हां, एवढी गर्दी कशाची आहे महाराज? हां, बरोबर आहे का नाही? जेवणार आहेत ना? ऐका. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीरासाठी भोजन गरजेचं असतं, तसं आत्म्यासाठी भजन गरजेचं. हां, लक्ष द्या माझ्याकडे. चांगलं भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. 7-8 मिनटं 10 मिनटं माझ्या हातात आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. सज्जनाओ, आपल्या संगमनेर खुर्द गावामध्ये हा सुरू असणारा उत्सव आणि अनेक वर्षापासून हा उत्सव चालू आहे. पण गेल्या 3 वर्षापासून तरुणांनी थोडा पुढाकार घेतला आणि उत्सवाला उत्सवाचं स्वरूप आलं. उत्सव कशाला म्हणतात? जो वाढत राहतो त्याचं नाव उत्सव आहे. म्हणून एवढं सुंदर हे उत्साहाचंच साधन उत्सव आहे. एवढं सुंदर बनवलं. पण या कार्यकर्त्यासाठी, तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघा, आनंद आहे आज. किती सुंदर.
नियोजन करायचं, सप्ताह करायचा तर असा अंतकरणातून केला पाहिजे, है की नाही? असा अंतकरणातून कार्यक्रम केला पाहिजे. म्हणून आज या सगळ्याच जो ग्रुप आहे आज अन्नदानाचा आणि सेवेचा, त्या ग्रुपला मी प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो. आणि जाता जाता एक विनंती करतो की आपला उत्सव असाच मोठा होत राहो. बघा बरं केवढा समाज आहे. आल्या आल्या मी थोडासा नर्वस झालो होतो, कारण मला माणसं दिसले नाही आल्यानंतर. पण जसं जसं वेळ होत गेली जेवणाची, तसं खचाखच मैदान आपलं भरत आलेलं आहे. बरोबर आहे का नाही? प्रसाद आला मला लक्षात येऊन आहे का, उद्या जरा लवकर या ना. असं कसं बरं का महाराज, आता मी 450 किलोमीटर आलो, तुम्ही गावातून इथं लवकर आलं पाहिजे. तुम्ही अगोदरच असे भरभरून दिसलात ना की आलेला महाराज एकदम फ्रेश राहील, आहे का नाही? आणि मग त्याला उत्साह अजून वाढेल. म्हणून माझी विनंती आहे, उद्या तुम्ही 7 वाजायला 5 मिनटं कमी असताना इथं येऊन बसा. हे गायन वादन ह्या पोरांचं ऐका ना, हे तुमच्यासाठीच आहे मेजवानी, आहे का नाही? म्हणून सर्वांनी भरभरून या कार्यक्रमाला मदतसुद्धा करा. मला आनंद वाटला. 18 पगड जातीचं हे गाव आहे आणि प्रत्येक ग्रुपकडं एका दिवसाची सेवा आहे. महाराज इथं मुस्लिम समाजाचं सुद्धा अन्नदान आणि सेवा आहे. टाळ्या वाजवा एकदा जोरदार त्यांच्यासाठी. मी परवा लातूरच्या जवळ कीर्तनाला गेलो होतो. चिंचोली राव, मी गावाच्या नावात सहित सांगेत, विलासरावांचं गाव आहे निष्ठावंत. तिथं सुद्धा मुसलमानाचं एक सौजन्य होतं कीर्तनकाराचं. मी एक 4-5 दिवसापूर्वी देवणी तालुक्यात गेलो होतो. तिथलंही गावाचं नाव सांगतो, बेंबळी गावाचं नाव आहे, बेंबळा. तिथे एका समीर शेख नावाच्या माणसानं एका कीर्तनकाराचं यजमानपद घेतलं होतं बरं का. आणि आमच्या गावात ते कटरेली विकणारा इरफान पठाण आहे, त्यानं सप्त्याची महाप्रसादाची पंगत केली होती. हीच खरी संप्रदायाची शिकवण आहे. बरं का, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सीना नाविजान विष्णुदास, ही खरी संप्रदायाची शिकवण आहे. 18 पगड जातीतले लोक आज एका मंडपात येतात आणि एका मांडीला मांडी लावून बसण्याची ताकद ही फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. वारकरी संप्रदायात हे शक्य आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून या सर्व ग्रुपला मी माझ्याकडून पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि जाता जाता विनंती करतो की आपला हा सप्ताह असाच मोठा होत राहो. या सप्ताहाला कोणाची दृष्ट लागू नये अशी पांडुरंगाकडे आपण विनंती करूयात. कारण किती गोड नियोजन आहे, किती सुंदर. जवळपास 8 महिने होत आहेत मला तारीख देऊन, 8-9 महिने. प्रकाश महाराजांनी मला फोन केला. मध्ये त्यांना मी 2-3 वेळ फोनही केला, म्हणलं करा कॅन्सल, लय लांब आहे. म्हणले नाही महाराज तुम्ही जाऊन तर बघा. अतिशय उत्साह. पण आज असं वाटतं नसतो आलो तर पश्चाताप झाला असता. हे गोड नियोजन सगळ्या तरुणांनी या ठिकाणी केलं. हे आपल्या धर्माचं काम आहे. हे सप्ताह म्हणजे आपल्या धर्माचं काम आहे. आपण आपल्या धर्मकार्याला मदत करत चला. हे बघा, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, साय घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामाला सहकार्य करावं. श्रीमंती कोणती माहिती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. भाकरे भूक नाही दरिद्री, अंथरुणे झोप नाही दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं, धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. या कार्यक्रमात चुका काढत बसू नका. याच्यात सामील व्हा. महाराज जेवण होता पाहिजे, पखवाजा तेवण होता पाहिजे, गायक ठेवणं होता पाहिजे, माईक तेवणं होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तू माणसं? एक वाक्य बोलतो, लक्षात ठेवा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारे माणसं काही करू शकत नाहीत. आता एवढं देऊन बी ते काही म्हणले नाही आमच्या वस्तीचं नाव घ्या, काही घ्या, काही नाही. जे 11 रुपये देतं तिलाही बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचाराय तयार राहणार. किती उरले आहे? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ, निघेतून. बरोबर आहे ना? मी तर म्हणतो हा हिशोब एखादं बॅनर छापत जायचं हिशोबाचं आणि त्या हिशोब मागणाराच्या घराला चिटकून दे जा. म्हणजे ते उठलं की रोज पाहत बसल आणि हिशोब करत बसन. काय चौकशा करता हो? चांगल्या कामाला मदत करा, सहकार्य करत चला. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, ज्या शंभूराजानं शिवाजी महाराजानं आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये महाराज.
हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे। 18 पगड जातीतल्या लोकाला एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती छत्रपती शिवाजी महाराजांना। 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। केलेल्या कर्माची पावती एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता। शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन। मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे। म्हणून माझी विनंती आहे, ज्या शंभू राजाच्या शिवाजी महाराजाच्या राष्ट्रात आपण जन्म घेतला त्या धर्माविषयी आपण स्वाभिमान बाळगला पाहिजे। म्हणतात ना, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचा अवतार तळेगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचा अवतार तळेगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचा अवतार तळेगड किल्ल्याच्या दगडावर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, मनामध्ये भगवाचे दिसल्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांना वेळ संपत आला आपला, लक्ष देऊन ऐका। जाता जाता एकच सांगेल, त्या राजाच्या वंशात आपण जन्म घेतलेली माणसं। यंदाची लक्ष द्या माझ्याकडे बरं का, 19 फेब्रुवारी यंदा शिवजयंती साजरी झाली। एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो। शिवजयंती महाराष्ट्र नाही, भारत नाही, जगभर साजरी झाली बरं का। जिथं विदेशात आपले लोक राहायला आहेत तिथं यांचा भाऊ आता जर्मनीला, बरोबर आहे ना, त्यांनी जर्मनीत, आम्ही दुबईला कीर्तन करून आलो, तिथं पण शिवजयंती। म्हणजे अमेरिका, फ्रान्स, जपान जे काही देश आपले लोक राहायला गेलेले आहेत ते 19 फेब्रुवारी तिथं साजरी करतात। पण सर्वात भारी 19 फेब्रुवारी यावर्षी शिवजयंती साजरी कोणती चांगली झाली माहिती आहे? तुमच्या लक्षात असेल नसेल मला माहिती नाही, पण मराठा बटालियननं सीमेवर अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांनी अनावरण केलेला। जम्मू काश्मीरला जी शिवजयंती झाली तुम्ही पाहिली असेल, नाही तर माझं कीर्तन झाल्यावर पाहून घ्या। बर्फाचा वर्षाव होत होता आणि सैनिक त्या जोशानं नाचत होते। आज सीमेवर सुद्धा शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं का? त्याचं कारण सांगतो ऐका। ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते। ताकद शिवाजी महाराजांच्या नावात आहे। सैनिकाला सुद्धा त्या राजाकडे पाहिल्यानंतर लढण्याची उमेद यावी म्हणून सीमेवर सुद्धा महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं बरं का। म्हणून माझी विनंती आहे, पण शिवाजी महाराज 18 पगड जातीतल्या लोकांना घेऊन चालत होते।
पण या महापुरुषाला जातीत वाटलं लोकांनी. शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावता माळी माळ्यांचे, नरहरी सोनार सोनारांचे, रोहिदास चांभार चांभाराचे, महाराणा प्रताप राजपुताचे, बाळूमामा धनगराचे, बसवेश्वर वाण्याचे, शेवालाल बंजाऱ्याचे, बिरसा मुंडा आदिवासीचे, विश्वकर्मा सुतारांचे या महापुरुषाला लोकांना जातीत वाटले. जातीत वाटू नका. शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर न्हावी समाजातल्या जीवा महालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमशे महाराज राजपूत बसले नसते. माझी विनंती आहे, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. त्या मार्गानं चालण्याची आज आपल्याला गरज आहे. जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ल, हटकर, राजपूत जातीत वाटू नका. आदर्श घ्यायचा असेल तर संगमनेर खुर्द गावाचा घ्या. 18 पगड जातीतले लोक एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना धन्यवाद, तरुणांना धन्यवाद. बरोबर 9 वाजले बघा. 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिटही जास्त नाही. पावसानं बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. 9:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आता रोकायचे, जेवण राहिले अजून. बरोबर आहे. वेळेच्या पुढं जाणं मला आवडत नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं. त्याच्यामुळं पुढं जाणं बरोबर नाही. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि या ठिकाणी वाणीला विराम.